तरुणाई वृक्षप्रेमीच्या अमाप उत्साहात 2000 झाडे लावण्याचा ऋतुसंकल्प यशस्वी। निसर्ग समृद्ध असलेले कोल्हापूर पर्यावरणाच्या दृष्टीने अधिक समृद्ध करण्यासाठी कोल्हापूरकरांनी आज पुढचं पाऊल टाकलं आहे। माय ट्री माय कोल्हापूर उपक्रमांतर्गत वृक्षप्रेमी व्यक्ती आणि नागरिकांच्या साथीनं एकाच दिवशी एकाच ठिकाणी 2000 झाडे लावण्याचा रेकॉर्ड ब्रेक ऋतुसंकल्प आज यशस्वी झाला। याचा मनस्वी आनंद होत आहे। या झाडांची निगा राखण्याबरोबरच आपल्या भावी पिढीपर्यंत झाडे लावा आणि झाडे जगवाचा संदेश या माध्यमातून उपस्थितांनी द्यावा, हरित कोल्हापूरचे स्वप्न साकार करावे असे आवाहन आमदार ऋतुराज संजय पाटील यांनी केले। आमदार ऋतुराज पाटील यांच्या संकल्पनेतून रविवारी राजाराम तलाव परिसरात एकाच वेळी 2000 झाडे लावण्यात आली। या उपक्रमाच्या शुभारंभाप्रसंगी आमदार पाटील बोलत होते। आमदार ऋतुराज पाटील म्हणाले, 2019च्या निवडणूक जाहीरनाम्यात दरवर्षी 5000 झाडे लावण्याचे आपण जाहीर केले होते। यानुसार 2 वर्ष वृक्ष लागवड करण्यात आली। मात्र कोरोना संकटाच्या काळात हे करणं शक्य झालं नाही। आज आपल्या सर्वांच्या साथीनं राजाराम तलाव परिसरात 2000 झाडे लावली आहेत। या झाडांची कायमस्वरूपी निगा राखण्याची जबाबदारी आपण घेतली आहे। उजळाईवाडी ग्रामपंचायतीचे यासाठी चांगले सहकार्य लाभले असून त्यांनी पाण्यासाठी टँकर उपलब्ध करून दिले आहेत। उर्वरित 3000 झाडे मतदारसंघात ठिकठिकाणी लावली जाणार आहेत। आला श्रावण श्रावण दारी हिरवाईचं तोरण। व्रतवैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया। पर्यावरण तज्ज्ञ आणि वृक्षप्रेमी यांच्या मार्गदर्शनाखाली किती फुटावर खड्डे असावेत, कोणती झाडे लावावीत याचे नियोजन केले आहे। त्यानुसार या ठिकाणी मोहगनी, फिल्टोफेरम, कडुलिंब, करंज, रबर, कदंब, टिबुबिया, हुंबर आदी वृक्षांची लागवड केली आहे। पर्यावरण रक्षण व हरित कोल्हापूरसाठी तरुणाईची भूमिका महत्त्वाची आहे। आज येथे उपस्थित असलेल्या व्यक्ती व संस्थांनी कोल्हापूर अधिक समृद्ध झाडं लावून चांगले पाऊल टाकले आहे। आता आपल्या पुढील पिढीला वृक्षारोपणाचे महत्त्व सांगून त्यांच्याकडे ही जबाबदारी सोपवावी असे आवाहन आमदार पाटील यांनी केलं। या रेकॉर्ड ब्रेक उपक्रमास तरुणाईचा प्रचंड प्रतिसाद लाभला। यामध्ये विविध असोसिएशनचे पदाधिकारी, विविध वृक्षप्रेमी संघटना, ज्येष्ठ नागरिक, महिला भगिनी, लहान मुले उपस्थित होती। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर महादेव नरके यांनी केलं। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या केके न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा।